ओके, तर थंबनेल मध्ये बघितल्याप्रमाणे आज आपण बोलणार आहोत या एका युट्यूबर बद्दल जे टोटल इयरली इन्कम जो आहे तर तो 1 करोड चा आयटी रिटर्न्स जे आहेत तर ते फाईल करतात. तर डिटेलमध्ये काय स्टोरी आहे, कशी स्टोरी आहे, तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहे ते शेअर करणार आहे. प्रत्येक गोष्टीतून कशा आपण पॉझिटिव्हली गोष्टी घ्यायच्या, कशा त्या अडॅप्ट करायच्या, त्या अकॉर्डिंगली आपल्या ग्रोथसाठी, आपल्या प्रोग्रेससाठी कसं आपण वापरायचं, तर ते डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. इन शॉर्ट हा थोडासा मोटिवेशनल व्हिडिओ आहे जो की तुम्हाला सुद्धा मोटिवेट करणार आहे तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस आणि सक्सेसकडे जाण्यासाठी. नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपलं चॅनल नुकतंच 40,000 सबस्क्रायबर्स क्रॉस होण्याच्या पाथवरती आहे. तर लवकरात लवकर अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली मेंबर्सना आपलं जे चॅनल आहे तर ते शेअर करा. कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे वेगवेगळे युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतील तर ते आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जे आहेत तर ते शेअर करत असतो. तर तुमचे भरपूर असे कमेंट्स आलेले आहेत. तर सगळे कमेंट्स मी बघते. युट्यूबचे रिलेटेड आहेत, ग्राफिक्सचे रिलेटेड भरपूर वेगवेगळे कमेंट्स आहेत. तर ते सगळे कमेंट्स मी बघते आणि एकवर सगळ्या तुमच्या कमेंट्स वरती व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक अशी युट्यूबर आहे जे की आता सध्या खूप जास्त त्यांचे व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल होतात एका वेगळ्या कारणाचं. पण आपण त्याची जी पॉझिटिव्ह साईड आहे तर ती थोडीशी बघणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली आपण आपल्या लाईफमध्ये काय करू शकतो किंवा काय करायला हवं तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहे. तर या युट्यूबरचं नाव आहे हिमांशी आणि युट्यूब चॅनल आहे ग्लॅम गर्ल नावाने. युट्यूब चॅनल आहे ग्लॅम गर्ल नावाने. तर आय थिंक मी 1-1.5-2 वर्षांपूर्वी या चॅनलचा जो व्हिडिओ आहे तर तो मी एकदा चेकआउट केला होता. बट या चॅनलवरती ना मोस्टली मेकअपचे रिलेटेड व्हिडिओज होते किंवा फॅशनचे रिलेटेड व्हिडिओज होते. त्यामुळे ते माझ्या काही कामाचे नव्हते. त्यामुळे मी भरपूर दिवस हा जो चॅनल होता तर तो बघितला नव्हता. बट आता ह्या आठवड्यामध्ये ना या चॅनलचे रिलेटेड भरपूर असे युट्यूबवरती व्हिडिओज येत आहेत. बेसिकली काय गोष्ट झाली किंवा काय विषय झाला तर ते मी तुम्हाला सांगते. तर हे जे दोघं आहेत तर हे कपल आहेत, द ग्लॅम गर्ल आणि बेंग ऋषी नावाने जे दोघं आहेत तर ते दोघं कपल आहेत ज्यांच्यामध्ये सध्या डिवोर्सची स्टेज चालू आहे. तर यामधून काय होतंय की दोघे एकमेकांवरती युट्यूबवरती वेगवेगळे अलिगेशन्स लावतायत. आपली आपली जी बाजू असेल तर ती मांडतात आणि त्या अकॉर्डिंगली लोक त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या काही कमेंट्स असतील तर त्या करतात. ठीक आहे. तर हे आपल्या काही कामाचं नाही आहे. देशामध्ये भरपूर किंवा जगामध्ये भरपूर लग्न होत असतात, तुटत असतात, चांगल्या गोष्टी घडत असतात, वाईट गोष्टी घडत असतात. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या डिटेलमध्ये जाणं किंवा कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इतक्या डिटेलमध्ये फोकस करणं तर ते आपलं काही काम नाही आहे आणि त्याच्यामधून आपली काही ग्रोथ होणार नाही. आपली ग्रोथ कशामधून होणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर हे जे व्हिडिओज असतील तर शेअर करताना बेंग ऋषी या अकाउंटवरून काही स्क्रीनशॉट्स जे आहेत ते शेअर झालेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की त्यांची जी वाईफ होती तर ती बिफोर मॅरेज काय त्यांचा इन्कम होता, इयरली इन्कम, आणि रिसेंटली लास्ट इयरचा त्यांचा काय इन्कम आहे आणि जो की डबल, ट्रिपल, आय थिंक ट्रिपल झालेला आहे कमिंग ह्या पास्ट 3 इयर्स मध्ये. तर सुरुवातीला मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट शेअर करते. त्यांनी जो स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्याच्यामध्ये आय थिंक 40 लाखच्या आसपास त्यांचा इयरली इन्कम जो आहे तर तो होता आणि आता लास्ट त्यांनी जो शेअर केला होता त्याच्यामध्ये 1 करोड जो आहे तर तो क्रॉस झालेला आहे त्यांचा टोटल जो इन्कम आहे तो. तर याच्यावरून काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या आपण शिकल्या पाहिजेत. जे की आपण ऍव्हरेज मिडल क्लास लोक असतोय तर अगदी लाखाचं पॅकेज आपल्याला मिळाल्यावरती किंवा ती कधी मिळेल तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो आणि नक्कीच जसं जसं छोटे छोटे अचिव्हमेंट्स आपण करत जातो ना तसं जसं आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा भारी वाटतं. फायनान्शियल इंडिपेंडन्स आपल्याला मिळतो किंवा चांगली फायनान्शियल ग्रोथ होते. त्यामुळे छान छान जी आपण स्वप्न बघितलेली असतात तर ती पूर्ण होतात. बट अजूनही खूप मोठे मोठे चान्सेस आहेत. अजूनही खूप अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण अचीव्ह करू शकतोय आता सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये. आणि आय थिंक हा जो अकाउंट आहे किंवा हा जो युट्यूब चॅनल आहे तर त्यांचं आपण हे बघूयात सोशल ब्लेड वरती. तर त्यांचे मंथली एस्टिमेटेड अर्निंग्स जे आहेत तर ते $2.5K पासून $39.9K म्हणजे साधारण $40,000 पर्यंत त्यांचा जो इन्कम आहे तर तो जातो. 2,500 पासून 2,500 इन द सेन्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 2-3 लाखाच्या आसपास ती जी अमाऊंट आहे तर ती येते, जी की मंथली मिनिमम अमाऊंट त्यांच्या
युट्यूबचा पेमेंट जो आहे तर तो येतोय. सोबतच प्रमोशनसाठी जी अमाऊंट येते, म्हणजे प्रमोशनल व्हिडिओज असतात ना, काही ब्रँड्स कोलॅबरेट करतात त्यांच्यासोबत, जसं की काही ब्युटीचे ब्रँड्स असतील, काही कॉस्मेटिक ब्रँड्स असतील, काही फॅशनचे रिलेटेड आउटफिट्सचे ब्रँड्स असतील, तर ते कोलॅबरेट करतात. फुटवेअर असतील ते कोलॅबरेट करतात. त्यामुळे त्यांचे कोलॅबरेशन्स जे असतील तर ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होत नाही, ते अजून जास्त वेगळे असतात. कोलॅबरेशनची रेट आपले जे मराठी युट्यूबर्स आहेत ना, ऍव्हरेजली मी सांगतेय, मराठी युट्यूबर्स जे आहेत ना आपले, ज्यांचे व्ह्यूज 40,000, 30,000, 50,000, 60,000 अशापर्यंत जाते, तर ते कोलॅबरेशनसाठी, एका कोलॅबरेशनसाठी साधारण 5,000 रुपये घेतात. म्हणजे जर तुम्हाला, आता समजा मी क्लासेस घेते, ठीक आहे, माझे ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस आहेत, तर माझी बॅच चालू होणार आहे आता 1 फेब्रुवारीला. तर मला काय करायचं, माझं एकच अकाउंट आहे ना, एकच माझं युट्यूबचं चॅनल आहे. बट जर मला अजून जास्त स्टुडंट्स हवे असतील, अजून जास्त ऑडियन्स हवा असेल, तर मी काय करणार, एखादं ग्रो झालेलं चॅनल घेणार. फॉर एक्झाम्पल आपलं वाव समृद्धी सोबत कोलॅबरेशन झालेलं, किंवा प्रांजल शिंदे ब्लॉग सोबत झालं होतं, सख्या बहिणी सख्या जावा या मराठी चॅनल सोबत झालं होतं. तर मी त्यांना काय करणार, प्रमोशनसाठी माझा जो कंटेंट आहे तर तो देणार. तर ऍव्हरेजली मी तुम्हाला सांगते, तर प्रत्येक युट्यूबरवर डिपेंड करते हा, की तेच सेम अमाऊंट किती असं नाही, पण ऍव्हरेजली 5,000 पासून यांचे जे अमाऊंट असतील युट्यूबच्या प्रमोशनचे, तर ते चालू होतात मराठी युट्यूबरचे. आणि ह्यांचे जे आहेत, या चॅनलचे जे आहेत, द ग्लॅम गर्लचे जे टोटल सबस्क्रायबर्स आहेत, तर ते आहेत 5.26 मिलियन, जे की खूप जास्त आहेत. आणि त्यामुळे त्यांचे जे प्रमोशनचे रेट्स असतील ना, तर ते सुद्धा खूप जास्त असतात. आणि यांचे सेम युट्यूबवरती हे ऍक्टिव्ह असतातच, बट सोबतच इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर तिथला जो इन्कम आहे तर तो वेगळा असतो. इथे जेवढा मिळतोय ना, तर तितकाच इन्कम फेसबुक वरती पण मिळत असतो, तितकेच पैसे इंस्टाग्राम वरती पण मिळत असतात. तर हे जे सोशल मीडिया साईट्स असतात ना, तर त्याचा यूज कसा करायचा, किंवा इन्कम सोर्ससाठी यूज कसा करायचा प्रॉपर मेथडमध्ये, तर ते डिटेलमध्ये त्यांना माहिती असते. आणि त्याच्यामधूनच ते वर्क फ्रॉम होमच म्हणू शकतोय आपण त्याला, कारण कुठलाही ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं नाही, फार फार तर एक स्टुडिओ लागतो, शांत वातावरण लागतं, आणि त्या अकॉर्डिंगली ते शूट करतात. सुरुवातीला प्रत्येक युट्यूबर जो आहे, मोस्टली ऍव्हरेज युट्यूबर जो आहे, तर तो मोबाईलवरतीच रेकॉर्ड करतो. तर मी सुद्धा माझा जे व्हिडिओज असतील तर ते मोबाईलवरतीच रेकॉर्ड करते. बट मी आता थोडंसं रिंग लाईट वगैरे घेतलेलं आहे, थोडंसं छान दिसण्यासाठी. थोडंसं आपण डे बाय डे ग्रो करायला पाहिजे ना, तर त्या अकॉर्डिंगली लवकरच जर झालं तर मी सुद्धा कॅमेरा घेईन. जसं जसं आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्याला फायनान्शियल त्याच्यामधून बेनिफिट्स होत जातात, तर त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती करत जातो. हे जे चॅनल्स असतात ना मोठे मोठे, तर त्यांचे कॅमेरा असतात, त्यानंतर त्यांचे एडिटर वेगळे असतात, त्यांचे बाकीची सगळी जी टीम आहे ना तर ती वेगळी असते. बट त्यांचे जे व्हिडिओज असतील ना, तर ते खूप छान प्रकारे एडिट करून ते आपल्यासमोर प्रेझेंट करतात. तर हा एक बेनिफिट असतोय. तर हेच गोष्ट मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती, की जर ती करू शकते ना, तर आपणही करू शकतो. आपल्यासाठी असं वाटतं की 1 करोड, 1 करोड कमवायला खूप वेळ लागत असेल असं आपल्याला वाटतं, बट तो त्यांचा एका वर्षाचा इन्कम आहे. 1 करोड रुपीज. आय थिंक प्रॉफिट त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट नाही केलेला, तो टोटल इन्कम आहे. बट स्टील त्याच्यामध्ये 1 करोड जी आहे अमाऊंट, तर ती छोटी अमाऊंट नाही आहे. ती अमाऊंट क्रॉस करण्यासाठी किंवा ती अमाऊंट गाठण्यासाठी तितकेच पेशन्स, एफर्ट्स, कन्सिस्टन्सी आपल्या कुठलंही आपण काम जे करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, आत्ता वाजलेत रात्रीचे 2 वाजलेत, आणि काल काही कारणास्तव मला माझा हा जो व्हिडिओ होता तर तो शूट करता आला नाही. बट मी माझ्या कामाबद्दल, मी माझ्या चॅनल बद्दल असेल, कुठल्याही कामाबद्दल, मी आता जस्ट 2 लेक्चर्स माझे रेकॉर्ड केलेत. 12:30 वाजता बसले होते, 2 लेक्चर्स मी रेकॉर्ड केलेत आता जस्ट, कारण माझ्या 2 मुली छोट्या, झोपवल्या मी त्यांना. 2 लेक्चर्स मी रेकॉर्ड केलेले आहेत, आणि मग म्हटलं की युट्यूबचा व्हिडिओ उद्या मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, तर तो तुमच्यासोबत रेकॉर्ड करावा. कारण काही स्क्रीनशॉट्स वगैरे मी घेऊन ठेवल्या होता, त्या चॅनलवरती जो स्टडी होता तर तो मी करून ठेवला होता. बट काही कारणाचं मला काल व्हिडिओ अपलोड करता जमला नाही, त्यामुळे मी इथे आता व्हिडिओ अपलोड करायला, रेकॉर्ड करायला बसले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तर याच्यातून मला काय सांगायचं आहे, की तुमचं जे पॅशन आहे ना, तर ते तुमच्या कामामध्ये दिसलं पाहिजे, म्हणजे आवड पाहिजे. पैसे प्रत्येक गोष्टीमध्ये असतात, ठीक आहे, तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, पैसे एक सेकंडरी आहे. कारण भरपूर लोक ना मला विचारत असतात की किती, म्हणजे आता मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते, तर क्लासेसचे ऍडमिशन्स ना, तर भरपूर लोक विचारत असतात की आपल्याला किती पेमेंट मिळते. तर ते डिपेंड करताय तुमच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल स्किल्सवरती. जर तुम्ही काहीच काम नाही ना केलं, किंवा तितक्या पॅशनेटली काम नाही ना केलं, तर तुम्हाला 0 रुपीज मिळणार आहेत, खरंच सांगते. आणि जर तुम्ही तितक्या पॅशनेटली काम केलं, तर मी या स्टेजला का आहे, कारण
डेडिकेशन माझं तितकंच आहे, माझ्या कामाप्रती असेल किंवा ओव्हरऑल माझी जी ग्रोथ झालेली आहे त्याच्याप्रती असेल. तर डेडिकेशन थ्रू पॅशनेटली जर आपण काम केलं ना, तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी इम्पॉसिबल अशी नसते. तर लास्ट टाइम मी सुद्धा तुम्हाला माझा एका वर्षाचा इन्कम जो होता तर तो शेअर केला होता, जो की 22 lakhs अप्रॉक्स तिथेपर्यंत आला होता. तर तो या वर्षी अजून कसा वाढेल, फायनान्शियल माझ्यामध्ये बेटरमेंट कशी होईल, काय काय मी अजून ऍड करू शकते, तर याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करते, त्याच्यासाठी मी सुद्धा ट्राय करते. बट मी जे काम करते ना, तर ते फुल डेडिकेशननी, फुल पॅशन त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि मग जर तुम्ही काम केलं ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस राहिला. तर तुमचे 2-3 प्रश्न आले होते, तर त्याची उत्तरं पण मी देते. तर मला एक कमेंट आली होती, जर मला त्याचा स्क्रीनशॉट मिळाला, मला ऍक्च्युली आठवत नाही कुठल्या व्हिडिओला आली होती, बट जर स्क्रीनशॉट मिळाला ना, तर मी तुमच्यासोबत इथे शेअर करेल. ती कमेंट होती की 2 मुलींना घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करताय. भरपूर जण मला विचारतात की तुम्ही कसं मॅनेज करताय. तर मॅनेज करण्यासाठी काय आहे माहितीये का, खरं सांगायचं तर 2 वाजलेत, पण जर मी माझे 2 लेक्चर्स आणि हा जो व्हिडिओ जो आहे तर तो रेकॉर्ड नसता केला तर मला झोपच नसती लागली. कारण जे काम आहे ना माझं, तर ते पेंडिंग आहे. तर कामाच्या प्रती इतकी तुमची आवड हवी, इतकं तुम्हाला डेडिकेशन हवं की काही गोष्टी आहेत तर त्या ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी होऊन जातात. फोकस जो आहे ना, तर तो तितका पाहिजे. आता फॅमिलीचा मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते, फॅमिलीचा सपोर्ट असेल किंवा फॅमिलीचा सपोर्ट नसेल, तर काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही विदाऊट फॅमिली सपोर्ट पण करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की युट्यूब चॅनल जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, मग त्याच्यामध्ये तुम्हाला विथ फेस किंवा विदाऊट फेस व्हिडिओज जर तुम्हाला बनवायचे असतील, जर तुम्ही टीचिंग मध्ये चांगले असाल, तर एखादी बुक घ्या, तुमचा कॅमेरा त्या अँगलने ठेवा आणि सिम्पली तुमचे जे रेकॉर्डिंग्स असतील ना, तर ते रेकॉर्ड करा, अपलोड करा. कोणाला सांगू पण नका की तुम्ही युट्यूब चॅनल जे आहे ते चालू केले. जर तुम्हाला इतकीच भीती वाटते किंवा फॅमिलीकडून नो म्हणून येणार आहे, तर तुम्ही कोणालाच सांगू नका की तुम्ही चॅनल चालू केले. तुमचा जो व्हिडिओ आहे ना, तर ऑटोमॅटिकली ज्याला गरज आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 8वी 9वी 10वीचं मॅथ्स शिकवताय आणि ती जे व्हिडिओ आहे ना, तर ती युट्यूबवरती अपलोड करताय, तर ते जे स्टुडंट्स आहेत ना 8वी 9वी 10वीचे, ते ऑटोमॅटिकली त्यांना तुमचे व्हिडिओ सर्च होतील. ज्यावेळी ते सर्च करतील ना की मॅथ्सचा हा चॅप्टर, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा व्हिडिओ जो आहे ना, तर तो त्यांना तुमच्या लिस्टमध्ये दिसेल. मग जर तुमची मेथड, वे ऑफ टीचिंग तुमची चांगली असेल, परत फक्त वे ऑफ टीचिंग चांगली असून उपयोग नाही आहे, तुमचे सगळ्या टॉपिक्सवरती जर व्हिडिओज तुम्ही कव्हर करताय, तर सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज कव्हर करताय म्हणजे एका दिवसात 2-3 व्हिडिओ टाकायचे असं नाही करायचं. तुम्हाला अल्टरनेट डेज जरी तुम्ही अपलोड केली किंवा आठवड्यातून 2-3 जमतात, त्या अकॉर्डिंगली जरी तुम्ही अपलोड केली तरी चालतंय. बट कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. कन्सिस्टंटली तुमच्या चॅनलवरती तुम्हाला ग्रो करायचं आहे. आणि जर तुम्ही तसं केलं ना, तर नक्कीच तुमचा चॅनल जो आहे तर तो ग्रो होणार आहे. तर या गोष्टी आहेत. तर ह्या व्हिडिओतून किंवा या एक तर निगेटिव्ह गोष्ट आहे की पॉझिटिव्ह गोष्ट नाहीये तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी की सारखी की त्यांचा डिवोर्स झालाय आणि असे त्यांचे एकमेकांना अलिगेशन्स ते त्यांच्या व्हिडिओज मधून टाकतात, तर ही चांगली गोष्ट नाहीये. पण या गोष्टीतून सुद्धा काही शिकता येते. कारण मी ही का गोष्ट फोकस केली माहितीये का, कारण मी भरपूर दिवस युट्यूब वरती बघते, युट्यूब चॅनल ओपन केलं ना की ते ग्लॅम गर्ल बिग ऋषी असेच व्हिडिओज मला सुद्धा दिसतात. आणि त्यांच्या त्या व्हिडिओजना ना लाखात व्ह्यूज आहेत, म्हणजे जास्त लोक त्यांचे व्हिडिओज बघतायत. पण मी खरं सांगायचं तर तो जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे, तर तो अगदी 20 मिनिटाचा का 30 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. पण एवढा मोठा व्हिडिओ मी पण नाही बघितला. त्याचा जो प्लेबॅकचा स्पीड होता तर तो फास्ट केला आणि फास्ट फॉरवर्ड करत करत जिथे तो पॉइंट होता की जिथे त्यांनी त्यांचा ITR जे स्क्रीनशॉट्स पाठवलेत ना, तर तेवढाच पार्ट मी बघितला. 30 मिनिटं त्या एका व्हिडिओसाठी इन्व्हेस्ट करावे तर असं मला नाही वाटलं. जर एखाद्या व्हिडिओमधून काहीतरी चांगली गोष्ट आपल्याला शिकायला मिळते तर नक्कीच तुमचा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. बट असे दुसऱ्याच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घेण्यात काही अर्थ नाही आहे की त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे किंवा तिने काय केलं किंवा त्याने काय केलं. प्रत्येक गोष्टीत 2 बाजू असतात, चांगली वाईट. तर त्यातली चांगली बाजू जी की होती काय की एखादी व्यक्ती 1 करोड रुपये कमवू शकते, तर हीच चांगली गोष्ट होती. तर गेले 3-4 दिवस मी हा व्हिडिओ बघितल्यानंतर गेले 3-4 दिवस माझ्या डोक्यात असं म्हणजे प्रश्न घुमायला लागला की खरंच एखादी व्यक्ती 1 करोड रुपये म्हणजे एखादी मुलगी, माझ्यासारखी एखादी मुलगी 1 करोड रुपये जी अमाऊंट आहे तर ती मिळवू शकेल का? कारण 1 करोड इज नॉट अ स्मॉल अमाऊंट, खूप मोठी अमाऊंट आहे 1 करोड म्हणजे. बट इम्पॉसिबल असं काहीच नाहीये, कारण ते सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत
आणि आपल्यासारख्याच लाईफ मधून ते सुद्धा जात आहेत. आणि फक्त काय त्यांनी त्यांचा फेम, ठीक आहे, म्हणजे त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने ग्रो केला आणि मग त्याच्यामुळे त्यांना प्रमोशन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत ना तर त्या ऑटोमॅटिकली त्यांच्यासोबत कनेक्ट झाल्या, अटॅच झाल्या, तर याच गोष्टी असतात. तर थोडंसं सोशल मीडियाचा चांगला कसा वापर करायचा तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुमची अजून कमेंट होती का युट्यूब चॅनल ग्रो होत नाहीये तर काय करू? तर युट्यूब चॅनल ग्रो होत नाहीये ना तर काय करा, की लोकांना जे कंटेंट आवडतं, तर तुम्ही काय कंटेंट बनवता आय डोंट नो, पण थोडंसं त्याच्यावरती अभ्यास करा, की तुमचं काय कंटेंट आहे आणि तो कंटेंट लोकांना बघायला आवडेल का? आता जर तुम्ही डेली व्लॉग्स करताय ना, तर तर डेली व्लॉग्स भरपूर जण करतायत. कॉम्पिटिशनला तुमच्या भरपूर लोक आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या डेली व्लॉग्स मधून तुम्ही वेगळं काय दाखवताय, हे प्रोडक्टिव्ह काय दाखवताय, लोकांना एंटरटेनमेंट काय देताय, तर ते थोडंसं वेगळं करा. तुमचं जे वे ऑफ प्रेझेंटेशन आहे, तुमची बोलण्याची जी पद्धत आहे तर ती थोडीशी आता तुम्ही काय वापरताय याच्यामध्ये अजून काय तुम्ही चेंजेस करू शकता ते बघा. तुमचे जे कॅमेराचे अँगल्स असतात ना तर ते वेगळे वेगळे ऍड करा. म्हणजे एकच काम तुम्ही करताय बट वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही 3 वेळा तर रेकॉर्ड केले तर ते बघायला सुद्धा खूप छान वाटतं. एडिटिंग वरती थोडंसं फोकस करा. फ्री टूल्स आहेत, भरपूर फ्री टूल्स आहेत, तर त्याच्यावरती थोडंसं फोकस करा. लॉंग व्हिडिओज विथ शॉर्ट्स सुद्धा अपलोड करा. शॉर्ट्समुळे काय होतं, सबस्क्रायबर्स जे आहेत ना तर ते ग्रो होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम मी जो शॉर्ट्स अपलोड केला होता ना तर त्या माझ्या शॉर्ट्सला 20,000 आय थिंक 25,000च्या वरती एका शॉर्ट्समुळे मला सबस्क्रायबर्स जे आहेत ते मिळाले आहेत. मी स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर करेन. एका शॉर्ट्सला इतके मला सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत. तर डोंट नो तुमचं लक कशाप्रमाणे प्रयत्न कधी येईल, कधी तुमचं लक तुमच्यासाठी तयार होईल, रेडी होईल आणि तुम्हाला चांगले जे आहेत तुमचे लाईफचे दिवस तर ते येतील. बट एक ना एक दिवस तुमचा सुद्धा दिवस येईल, तुमचा सुद्धा तो लकी डे येईल. पण तो लकी डे काय असं डायरेक्ट येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपले एफर्ट्स जे आहेत तर ते ऍड करावे लागतील. मी 3-4 वर्ष या फील्डमध्ये काम करते, तेव्हा कुठं माझा टोटल इन्कम जो आहे ना तर तो 22 लाखापर्यंत गेला. इन्कम सांगते, त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड केलेला नाहीये. आता तुम्हाला वाटेल का हिने 22 लाख रुपये एका वर्षात कमवले, तसं नाहीये. तो टोटल माझा इन्कम आहे. त्याच्यामध्ये माझ्या टीम मेंबर्सचे वगैरे अमाऊंट होते असते किंवा काही बाकीचे खर्च असतात जे मॅन्डेटरी खर्च असतात तर ते सुद्धा कट होतात. बट येस, माझा सुद्धा हाच प्रयत्न असणार आहे की जर हे लोक करू शकतात, जर बाकीचे लोक करू शकतात तर आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या अचीव्ह करायला पाहिजे. फक्त आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजे, आपले गोल्स मोठे ठेवले पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली, जर फक्त गोल्स मोठे असून उपयोग नाही आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काम करायला हवं. डेडिकेशन, तुमचे एफर्ट्स जे असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड करायला हवे. कारण डेडिकेशन आणि एफर्ट शिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. जर तुम्ही शिकला, आता माझ्यापेक्षा ना मी तुम्हाला फ्रँकली सांगते, मी ग्राफिक डिझायनर इन द सेन्स मी कॅनवा ऍप यूज करते, जो की अगदी बेसिक आहे, जो की इनिशियल स्टेजला जर तुम्ही बिगनर असाल ना तर तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे क्लासला येणारे किंवा मला कॉल्स येणारे अशा पण मुली आहेत किंवा असे पण स्टुडंट्स आहेत ज्यांचे पुढचे ऍडव्हान्सचे कोर्स झालेले आहेत, जसे की फोटोशॉप असेल, कोरल असेल, तर हे त्यांचे कोर्सेस झालेले आहेत. म्हणजे माझ्याही पेक्षा छान डिझाईन्स ते बनवतात. पण फक्त डिझाईन्स बनवून उपयोग नाहीये, तुमची मार्केटिंग जे आहे ना तर ती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या स्वतःच्या एजन्सीला किती मार्केट करताय, मार्केटिंगचं काय नॉलेज, मार्केटिंगचं नॉलेज माझ्या लाईफमध्ये किंवा आमच्या घरामध्ये कोणीच बिझनेस ओरिएंटेड नाहीये, सगळे जॉब ओरिएंटेड आहेत. बट माझा माइंडसेट थोडासा वेगळा होता, माझे ड्रीम्स, माझे गोल्स थोडेसे वेगळे होते. त्यामुळे मला ना सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये खूप जास्त आवड होते. तर मी ना भरपूर वेगवेगळ्या युट्यूबवरतीच फ्री व्हिडिओज मिळतात. विवेक बिंद्राचे व्हिडिओज खूप सुंदर आहेत. त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ सुद्धा बघा. मी आता सध्या मला वेळ मिळत नाही ते व्हिडिओज बघायला, किंवा सध्या आता मला काही गोष्टी समजल्यात प्रॅक्टिस थ्रू किंवा जे मी काम करते ना त्याच्या थ्रू समजतात. बट जर तुम्ही इनिशियल स्टेजला असाल ना तर विवेक बिंद्राचे व्हिडिओज बघा. खूप छान मार्केटिंग बद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल आणि मोटिवेशन मिळेल. सगळ्या त्यांची जी सांगण्याची पद्धत असते ना अशी एकदम मोटिवेट करतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल. युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती स्टेटस बघण्यामध्ये, रील्स बघण्यामध्ये तुमचा अनमोल वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं बघा, काहीतरी प्रोडक्टिव्ह बघा, ज्याच्यामधून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल, काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्याचा तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला जो आहे तर तो बेनिफिट जो आहे तर तो होऊ शकतोय. तर मी सुरुवातीला ना मार्केटिंगसाठी खूप कष्ट घेतलेत. मला माझा पहिला, तर माझे स्टुडंट्स पण मला बोलतात की मॅडम कोर्स झालाय, आता क्लायंट्स कसे, तर क्लायंट्स कसे मिळवायचे, काय मिळवायचे, पूर्ण ए टू झेड मी सगळं प्रत्येकाला शिकवलेलं असते. मग काही स्टुडंट्सचे असे मेसेज येतात, मॅडम आम्हाला क्लायंट्स मिळत नाहीत. काही स्टुडंट्सचे असे पण मेसेज येतात, मॅडम तुमच्यामुळे आमची सुरुवात झाली, मला माझं पहिलं क्लायंट मिळालं, किंवा आतापर्यंत मला मंथली इतके इतके पॅकेजेस मिळाले.
असे पण स्टुडंट्स आहेत. तर ते डिपेंड करतंय तुम्ही तुमचं काम कशावरती करताय आणि कशा पद्धतीने घेताय. तर मी तेच सांगते की माझ्याही पेक्षा छान छान त्यांना डिझाईन्स बनवता येतात, पण त्यांच्याकडे क्लायंट्स नाहीत. कारण त्यांना मार्केटिंग कशी करायची, स्वतःला शोकेस कसं करायचं, स्वतःची एजन्सी म्हणजे काय असतं, ते सेटअप कशी करायची ते माहित नसते, किंवा रिस्क घेण्याची ताकद नसते. रिस्क आयुष्यामध्ये कधीही घ्यावी, आणि जर रिस्क घेतली ना, म्हणजे चांगल्या पद्धतीची रिस्क घ्यावी, आणि आयुष्यात त्याच्यामुळे आपण जे आहे ते पुढे जाऊ शकतो. त्यामुळे थोडंसं जरी तुम्ही प्रोडक्ट्स मध्ये जाताय किंवा जरी तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जाताय, एखादा तुमचा व्यवसाय असेल ना, तर मार्केटिंग जे आहे तर ती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी. आणि कधी कधी फ्री, आता मी इनिशियल स्टेजला मी फ्री मध्येच मार्केटिंग करत होते माझी. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब असेल, व्हॉट्सॲप जो आहे तर तो मी खूप जास्त वापरला होता इनिशियल स्टेजला. व्हॉट्सॲप थ्रू मला क्लायंट्स आले, आणि माझी जी सर्व्हिस होती त्या माझ्या क्लायंट्सना, तर ती इतकी चांगली होती की मला आता मी माझी सोशल मीडिया एजन्सीची मार्केटिंग बंद आहे. जे रेफरल क्लायंट्स येतात, म्हणजे माझे क्लायंट्स आहेत ना, तेच मला दुसरे क्लायंट्स पण देतात. म्हणजे रेफरल थ्रूच मला क्लायंट्स येतात. आता थोडेसे माझे प्लॅन्स आहेत या वर्षामध्ये, पण आता जस्ट लगेच नाही, या 6 महिन्यांनंतर सोशल मीडियावरती थोडंसं फोकस करायचं, आणि माझी एजन्सी जी आहे त्याच्यावरती फोकस करायचं, आणि थोडंसं ग्रो करण्याचा प्रयत्न करायचा. कारण 1 करोडची अमाऊंट आहे, तर ती आपल्याला सुद्धा अचीव्ह करायची आहे, जी की पॉसिबल आहे जर आपण त्याच्यामध्ये त्या अकॉर्डिंगली प्लॅन्स केले आणि ते एक्झिक्यूट केले तर. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जर तुम्हाला, म्हणजे एक टिप सांगते, जर तुम्हाला म्हणजे काहीतरी एक मोठी अमाऊंट अचीव्ह करायची आहे, ठीक आहे, एखादी मोठी अमाऊंट जशी की 1 करोड असेल, 2 करोड असेल, 10 करोड असेल, जर मोठी अमाऊंट अचीव्ह करायची आहे ना, तर तुम्हाला 2, 3, 4, 5 मल्टिपल इन्कम सोर्स स्वतःसाठी जनरेट करायला हवे. मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते. मी सोशल मीडिया एजन्सी रन करते, माझी एक अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये ग्राफिक्स, इंग्लिश स्पीकिंग आणि युट्यूब मास्टर क्लास, असे 3 क्लासेस मी घेते, आणि एवढंच करते. आता सध्या तरी एवढंच करते. पण मला सुद्धा अजून जास्त ग्रो करायचं. अजून 2-3 फील्ड्स आहेत माझ्या मनामध्ये, जे की याच्याशी रिलेटेड नाही आहेत, थोडेसे वेगळे आहेत. पण त्या फील्डमध्ये सुद्धा मला ग्रो करायचं आहे. बट थोडंसं माझी सध्या पर्सनल लाईफ जी आहे तर ती अगदी अशी म्हणजे खूप नाजूक कंडिशन मधून जाते. 2 मुली असतील किंवा फॅमिली लाईफ थोडीशी बॅलन्स करण्यामध्ये थोडंसं मला टाइम हवा आहे, किंवा ते माझ्यासाठी आता सध्या पॉसिबल नाहीये. मी जर सिंगल असते तर नक्की केलं असतं. बट कसं आहे माहितीये का, लग्न झाल्यानंतर किंवा रेस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतरच तुम्हाला या ज्या गोष्टी असतील ना, तर त्या खूप जास्त त्याची किंमत जी आहे तर ती कळते. त्यामुळे आय थिंक जर मी सिंगल असते तर इतकी पॅशनेटली किंवा इतके एफर्ट्स मी ऍड करून काम केलं नसतं. 2 मुली आहेत, त्यामुळे त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तर म्हणून आपल्यामध्ये पॉवर येते, मोटिवेशन येते. भरपूर मदर्स असतील तर ते रिलेट करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ खूप आय थिंक लेंदी होत आहे, तर व्हिडिओ स्टॉप करूयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि हे जे अमाऊंट आहे 1 करोड रुपीज, तर ती अचिवेबल आहे का, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हवे आहेत, तर ते सुद्धा मला कमेंटवरती नक्की सांगा. तुमचे जे काही टॉपिक्स असतील ना, तर ते सगळे माझ्या अशा टू डू लिस्टमध्ये आहेत. तर एक 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 व्हिडिओज तुम्हाला सगळे मिळत जातील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकरच आपल्या चॅनलचे 40,000 आणि मग 50,000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते क्रॉस होतील, फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.